नमस्कार मंडळी. तर मी आज येताना हाडले पाव, कारण आज हा पावभाजीचं बेत. तर चला आम्ही पावभाजी करूया. तर आता आपण सामग्री कापून घेऊया. तर आपल्याकडे बटाटे असत, गाजर, फ्लावर असा आणि ढबू मिरची. तर आता आपण पहिले बटाटे वगैरे कापून घेऊया. टोमॅटोची तर प्युरी जातली. आणि हे काय बारीक बारीक कापूची गरज नाही, म्हणजे आपण हे सगळं कुकराक लायतलो. तर बटाट्याची सालां ना काढून घ्या, म्हणजे कसं सांगा, जेव्हा तुम्ही कुकराक लावून ते स्मॅश करतल्यात तेव्हा त्याची साला येऊची नाही. तेका लागून तुम्ही ना त्याची साला आधीच काढून घ्या. तर आता आपण बटाटे आणि कापून घेऊया. बारीक चिरूची गरज नाही, कारण आपण त्याला लायतलो कुकराक, त्याच्यामुळे एक 4 तुकडे केले मी. आणि सगळं सामान हे आधी कापून घेतो आहे मी. तर एकदम फास्ट पावभाजी बनतली. तेका लागून व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. एकदम बॉम्बे स्टाईल आम्ही पावभाजी करूया, ती पण घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. जास्त काय करूची गरज नाही. तर बटाटे कापून घेतलं आहे मी. त्याच्यानंतर फ्लॉवर पण बारीकच करून घेतो आहे, कारण मग ते स्मॅश करूक बरे तेका लागान. आणि गाजर आणि ढबू मिरची रवली कापूची. तर ह्या सगळं मी आधी कापून घेतो आहे. आणि फ्लॉवर हे ना मी बारीकच करतो आहे, कारण कसं की मग ते स्मॅश करताना उकडताना लवकर उकडतले आणि स्मॅश करू काही बरे पडतले. त्याका लागत मी ते बारीकच करून घेतो आहे. आणि ना आता टोमॅटोची तर आपण प्युरीच करतलो. तर मी सगळं आता कापून घेतलं आहे. तर हे बघा, बटाटे, फ्लावर, त्यानंतर गाजर आणि ढबू मिरची सामान आमचा रेडी झालेला हा. त्याच्यानंतर मटार पण आहात, मटार फ्रोझन आहात, त्याका लागून ते मग घालूया. आणि टोमॅटो आहात, तर टोमॅटोची आम्ही प्युरी करूया. तर आता आपण हे सगळं सामान ना, जर आपण बटाटे, त्याच्यानंतर फ्लावर, गाजर आणि मटार आणि जी ही ढबू मिरची कापली ना, ती कुकराक लावून घेऊया. आणि कुकराक ना आपण 4 ते 5 शिटी करून घेऊया, म्हणजे त्या एकदम मऊ जावया. तर आणि मऊ झाल्याच्या नंतर ना आता स्मॅश बरा होताला. तर आता मी ना सगळा कुकराक लायतं आणि त्याच्यानंतर 4 ते 5 शिटी ते करून घेतं. आणि त्याच्यानंतर तुमका दाखवतं म्हणजे किती मऊ जातात बघा. आणि लगेचच म्हणजे 50% काम झालाच आपला. तर ह्या आता आम्ही कुकर लायल्याच्या नंतर ना 5 ते 6 शिटी झाल्याच्या नंतर एकदम स्मॅश करायचा आणि फोडणीत घालायचा. तर आता आपण हे पहिल्यांदा कुकर लायतं आणि या बघा, या सगळा घातलेला असा बुतूर. आणि आता लावूया आपण कुकराक. तर 5 ते 6 सिटी आपले झालेले आहोत. आणि ह्या बघा किती मऊ झालेला. ह्यो कांदो कापून घेतलेला एकदम बारीक चिरायचो, कारण तो फोडणीक लागतलो. आणि आला लसूण पेस्ट ह्या सगळ्या करून घ्यायचा. तर आपलं सामान सगळं रेडी आहे, आता फक्त फोडणीक घालूचा. तर ह्या स्मॅश करून घेतो आहे मी आधी. बरं एकदम स्मॅश करायचा, एकदम बारीक जावा आता. आणि जितक्या बारीक घेतला इतके तर बरा लागतला. आणि जर तुमका त्याच्यात फोडी हवी तर तुम्ही कमी पण स्मॅश करू शकतात. तर आता टोप घेतलेला, त्याच्यात बटर टाकायचा. बटर आणि तेल दोन्ही टाकायचा, म्हणजे त्याच्यात टेस्ट बरी येता. तर बटर टाकून ना जरा त्याच्यात तेल घालायचं, म्हणजे ती टेस्ट मस्त असता. तर त्याच्यानंतर आता आपण त्याच्यात कांदो घालूया. आणि कांदो मस्त लाल होईपर्यंत ना भाजून घ्यायचा. तो बारीक चिरलेलो कांदो हा, 7 ते 8 कांदे चिरलेले आहेत ते. आणि बारीक एकदा आपण चिरलेले आहात. आणि त्याच्यात ते भाजून झाल्याच्या नंतर ना त्याच्यात आला लसूण पेस्ट घालायचा. आणि ता पण व्यवस्थित ना एकदम परतून घ्यायचा, म्हणजे तो वास राहता कामा नये. तर आता ना हे भाजून घेतलं बरं बघा, हे बघा मस्तपैकी भाजून त्याच्यात आता टोमॅटोची प्युरी टाकायची. आणि ह्या पण मस्तपैकी भाजून घ्यायचा. तर टोमॅटोची प्युरी टाकून ना आपण मस्तपैकी आता भाजूया, म्हणजे ते फ्लेवर एकत्र जावं आहे. आणि तसं आमची आता पावभाजी थोड्याच वेळात रेडी जातली. तर आता ह्या मस्तपैकी जरा उकडानी जरा भाजानी बरा. आणि आता एक 5 ते 10 मिनटं म्हणजे का भाजून घेतलं आहे बरा. कलर पण तुम्ही बघू शकतात, बरं तांबडं चाललेलो असा. तर आता त्याच्यानंतर ना आपण इथून थोडे मसाले वगैरे ॲड करूया. आणि मसाला आपला बघा, पावभाजी मसाला हा तो थोडा ॲड करूया. त्याच्यानंतर गरम मसाला पण, हळद पण,
या सगळ्या त्याच्यात ॲड करूया. आणि पावभाजी ना मी यात एक वेगळ्या कंपनीचं आणलं आहे, बघूया कशी टेस्ट आहे ती. तर तुम्ही खयचं वापरतात नक्की सांगा पावभाजी करताना. तर त्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकून घेऊया. हळद आणि गरम मसाला पण टाकूया, म्हणजे तो घरगुती गरम मसाला असताना तो पण टाकूया. आपणाक जितका तिखट व्हाया तितक्या तुम्ही करू शकतात. माका नॉर्मल व्हाया आता त्याका लागून मी नॉर्मल केलं आहे. तर हळद वगैरे घालून मसाले घालून ना परत ह्या थोडा वेळ जरा भाजूया, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर तिथून येऊ. तर मी आता थोडं त्याच्यात लाल तिखट पण घातलं. तर आता ह्या सगळ्या जरा भाजूया मस्तपैकी. तुमका दाखवते कलर कसं येतो तो बघा ह्या सगळ्या भाजल्याच्या नंतर. तर आता ह्या चाललेलं आहे बघा भाजून. आता त्याच्यात आपण जा स्मॅश केलेला आहे ना ता टाकूया. हे बघा बटाटे वगैरे सगळं आहे ना, फ्लावर वगैरे स्मॅश केलेलं आहे तर सगळं घालूया आणि ह्या मस्तपैकी आता भाजून घेऊचा हा. तर आपली पावभाजी रेडी होई दिली, 90% झालेली आहे. तर आता ह्या घालून ना सगळं मस्तपैकी आज जरा शिजान येता. तर आपली हे बघा पावभाजी मस्तपैकी उकळून तयार हा. त्यानंतर वरसून ना कोथिंबीर टाकायची आणि थोडा वेळ जरा उकडत ठेवूया. हे बघा कलर वगैरे तुम्ही बघू शकता एकदम भारी इल्लेलो असा. हे बघा आणि वाफे मारतात बघा. जरा ना उकळल्या ही बरी जातली बघा, तुमका दाखवते. आपण होईल इतकी जाड पातळ तुम्ही करू शकतात, कारण आपण घराकडेच करतो. तर तुमका दाखवते आता कशी आहे ती पावभाजी. हे बघा तर पाव पण मस्त आहे की बटारात भाजून घेतलेले आहात. तर आपली पावभाजी ही रेडी आहे. तर हे बघा मस्त कलर वगैरे इल्लेलो असा आणि सोबत असा कांदा. तर आता आपण ती खाऊया आणि टेस्ट कशी हा ती नक्की तुमका सांगता. आणि तुमका जर समजा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.